प्रिया मराठे, वय 38 वर्षाचं. ज्या वयामध्ये तिला हे जग बघायचं होतं, मन भरून जगायचं होतं, त्या वयामध्ये तिने या जगाचा निरोप घेतला. सिनेमा सृष्टीमधून एक दुःखद घटना समोर आलेली आहे. छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालंय. मुंबईमधल्या मीरा रोड परिसरातील निवासस्थानामध्ये तिने अखेरचा श्वास घेतला. प्रियाचं वय फक्त 38 वर्ष एवढंच होतं. प्रियाला काही वर्षापूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं आणि मध्यंतरी ती या आजारामधून बरीही झाली होती. पण पुन्हा एकदा तिच्या शरीरामध्ये हा आजार उद्भवला आणि काल पहाटे 4:30 वाजता तिनं अखेरचा श्वास घेतला. मालिकांपासून ते वेब सिरीजपर्यंत प्रिया मराठेच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान मिळवलं होतं. पण कर्करोग या आजाराशी लढूनही ती अपयशी का ठरली? प्रियाने सिनेमासृष्टीमध्ये कसं काम केलं आणि तिने प्रेक्षकांची मनं कशी जिंकली, हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला. प्रिया मराठे हिला 2.5 वर्षापूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं आणि तेव्हापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. प्रियाची शेवटची मराठी सिरियल म्हणजे तुझेच मी गीत गात आहे यामध्ये ती दिसली होती. परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्ये सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती प्रेक्षकांना दिली होती. त्यामध्ये तिनं तिच्या आरोग्याचं कारण दिलं होतं. आरोग्याच्या कारणामुळे मी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेत आहे असं तिनं सांगितलं. या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी खूप खुश होते. परंतु शूटिंगचं शेड्यूल आणि आरोग्य हे दोन्ही सांभाळणं मला खूप कठीण होतंय. माझ्या आरोग्याची समस्या ही अचानक उद्भवली आहे. मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं, परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. म्हणूनच मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतलाय असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्या क्षणापासून प्रेक्षकांना धक्का बसला होता. पण खरं तर ती कॅन्सरशी लढत होती आणि हे मोजक्याच लोकांना माहीत होतं. आणि काही दिवसापूर्वी प्रियानं कॅन्सरवर मातही केली होती. तिनं उपचार पूर्ण करून पुन्हा रंगमंचावर पाऊलही टाकलं होतं आणि परदेशातल्या एका नाटकाच्या दौऱ्यामध्येही तिने सहभाग घेतला होता. त्यामुळे प्रेक्षकांना वाटलं की प्रिया पूर्वीसारखी आता बरी झालीये. पण दुर्दैवानं पुन्हा एकदा तिच्या शरीरामध्ये कॅन्सर उद्भवला. ती सतत उपचार घेत होती, मात्र हा आजार हळूहळू वाढत गेला आणि तिचं शरीर या उपचारांनाही प्रतिसाद देऊ शकलं नाही. आणि अखेर काल सकाळी तिने शेवटचा श्वास घेतला. हसरा आणि देखण्या चेहऱ्याच्या या गोड अभिनेत्रीचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी ठाण्यात झाला होता. प्रिया लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि तिनं शिक्षणाबाबत अनेक स्वप्नही रंगवली होती. त्या काळात तिला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं. पण हे सगळं सोडून अभिनयाच्या क्षेत्रात येईल असं तिला स्वतःलाही कधी वाटलं नव्हतं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ठाण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 11वी मध्ये असताना कॉलेजमध्ये एकांकिका आणि नाट्य स्पर्धांशी तिचा परिचय झाला. नाटकांच्या तालिमींना ती हजेरी लावायची, कलाकारांचे प्रयोग जवळून बघायची आणि हळूहळू याच वातावरणामधून तिचं लक्ष अभिनयाकडे गेलं. 11वीत असतानाच अभ्यासाबरोबर प्रियाचा अभिनयाचाही प्रवास सुरू झाला. डिग्रीच्या पहिल्या वर्षी तिला कॉलेजमधल्या इतर नाट्यप्रेमी मित्रांची साथ मिळाली आणि तिच्या प्रवासाला एक नवीन वळण मिळालं. या काळामध्ये दिग्दर्शक रवी करमकर, विजू माने, संतोष सराफ आणि लेखक शिरीष लाटकर यासारख्यांचं मार्गदर्शन तिला लाभलं. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि अभिनय क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची तिला संधी मिळाली. प्रियाने 2005 मध्ये या सुकांनो या लोकप्रिय मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं आणि या मालिकेनंतर तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. पुढे तिला अनेक मालिकांमध्ये वेगवेगळी भूमिका करण्याची संधी मिळाली. 4 दिवस सासूचे यासारख्या मालिकेतही तिने चांगली लोकप्रियता मिळवली. मराठी मालिकांमध्ये काम करत असतानाच प्रियाला हिंदी इंडस्ट्रीत पाऊल टाकण्याची ही मोठी संधी मिळाली. 2007 मध्ये टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूरने कसम से या मालिकेत प्रियाला घेतलं. या मालिकेतली तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आणि प्रियाने हिंदी मालिकांमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही प्रियाने चांगलंच नाव कमावलं होतं.
या प्रवासामध्ये तिला तू तिथे मी या मालिकेमध्ये पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका करायची संधी मिळाली आणि खरंच तिनं या संधीचं सोनं केलं. निगेटिव्ह भूमिका ही तिने इतकी छान केली की तिने प्रेक्षकांचे तिथंही मन जिंकून घेतले. कसम से मालिकेनंतर हिंदी टेलिव्हिजन विश्वात प्रियाचा दबदबा वाढत गेला आणि या यशानंतर तिला एकता कपूरच्या आणखी काही सुपरहिट मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. ती मालिका होती पवित्र रिश्ता. ही मालिका 1 जून 2009 पासून 25 ऑक्टोबर 2000 पर्यंत झी टीव्हीवर चालू होती. पवित्र रिश्तामधल्या प्रियाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आणि तिचं नाव घराघरामध्ये पोहोचलं. पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. तर प्रियाने अंकिता लोखंडेची बहीण म्हणजे अर्चनाची बहीण वर्षा ही भूमिका साकारली होती. 2009 ते 2013 या कालावधीत तिनं या मालिकेत काम केलं आणि तिच्या या कामगिरीला प्रेक्षकांनी मनापासून प्रेम दिलं. या मालिकेतलं प्रत्येक पात्र लोकांच्या मनात घर करून गेलं होतं आणि प्रियाची वर्षा ही भूमिका विशेष गाजली. हिंदी मालिकांबरोबरच मराठी मालिकांमध्येही ती तितकीच लोकप्रिय झाली होती. जयोस्तुते, या सुखांनो या, 4 दिवस सासूचे, तू तिथे मी, संभाजी ऑलमोस्ट, सुफळ संपूर्ण, येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकांमधून तिच्या अभिनयाचा खास ठसा उमटला. हिंदीमध्येही पवित्र रिश्ता, उतरण, कसम से, बडे अच्छे लगते है यासारख्या मालिकांमुळे तिनं स्वतःचं एक वेगळंच विश्व निर्माण केलं होतं. छोट्या पडद्यापलीकडेही प्रियानं चित्रपटसृष्टीतही आपलं नाव कमावलं होतं. विघ्नहर्ता, महागणपती, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, 1, 2, 3, 4 आणि ती आणि इतर या चित्रपटामध्येही तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात राहिल्या. वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर 2012 मध्ये प्रियानं दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू मोघे सोबत लग्न केलं. त्याआधी हे दोघं अतिशय चांगले मित्र होते आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि अखेर त्यांचा हा प्रेमविवाह पार पडला आणि लग्नाच्या 13 वर्षाच्या प्रवासानंतर प्रिया शंतनूच्या आयुष्यामधून कायमची निघून गेली. नाटक, मालिका, चित्रपट या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करून तिचं 38व्या वर्षी असं अचानक जाणं मनाला हुरहुर लावणार आहे. तर प्रिया मराठे हिला आपल्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.